असा रिपोर्ट मॅजिस्ट्रेटने दाखल केलेला आहे। पहिला रिपोर्ट आलेला आहे, अजून त्याच्यातले अनेक रिपोर्ट्स त्याच्यामधले यायचे आहेत अशी परिस्थिती आहे। कस्टोडियल डेथ झाल्यामुळे एक्झिक्युटिव्ह जे आहे हीच आरोपी आहे अशी असणारी परिस्थिती आहे। या अगोदर एक्झिक्युटिव्ह जे आहे, शासन जे आहे, हेच सगळ्या केसेस चालवतो अशी असणारी परिस्थिती आहे। कायद्यामध्ये सुद्धा कस्टोडियल डेथ याच्या संदर्भातलं नेमकं काय करावं हे ब्लाइंड आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतोय। एकच प्रोव्हिजन त्या ठिकाणी आहे की एकदा कस्टोडियल डेथ झालं की ज्या मॅजिस्ट्रेटने असताना कस्टडी दिलेली असते त्यांनी त्याची इन्क्वायरी करावी आणि त्याची इन्क्वायरी करून त्यांनी असणारा रिपोर्ट दाखल करावा अशी असणारी परिस्थिती आहे। दुर्दैवाने शासन म्हणजे एक्झिक्युटिव्ह त्या रिपोर्टवरती असणारा निर्णय घेते, पण कस्टोडियल डेथ ज्या ठिकाणी झालेला आहे त्या ठिकाणी शासन निर्णय घेऊ शकत नाही, कारण का शासनच आरोपी आहे अशी असणारी परिस्थिती आहे। आणि म्हणून हा मुद्दा आम्ही वारंवार हायलाइट केला होता। नव्या BNS आलेलं जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा तरतूद नाही अशी परिस्थिती आहे। आणि म्हणून मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद बेंच समोर एक रिट पिटिशन त्या ठिकाणी त्याच्या आईच्या वतीने, सूर्यवंशीच्या आईच्या वतीने दाखल करण्यात आलेली आहे। तिला या काही दिवसामध्ये मेन्शन करून त्याला असणारं बोर्डावरती घेण्याचं आहे। त्या संदर्भातली असणारी चर्चा ही मुख्यमंत्र्यांशी त्या ठिकाणी करण्यामध्ये आलो होतो। याचं कारण की कायदा सायलेंट आहे। एकतर असेंब्लीने त्या संदर्भातला कायदा पुढे घेऊन जावावा की एक्झिक्युटिव्ह एकदा आरोपी आलं की मग त्याच्यामध्ये कोण चालवणार, कोण FIR दाखल करणार, कोण इन्क्वायरी करणार या संदर्भातला निर्णय झाला पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे। सध्या हा प्रश्न आम्ही असणारा कोर्टाच्या माध्यमातून उपस्थित केलेला आहे आणि तात्पुरता का होईना आम्ही अपेक्षा ही धरतो की त्याच्या आईच्या वतीने जी रिट पिटिशन दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये मॅजिस्ट्रेटच्या रिपोर्टमध्ये डेथ ड्यू टू बीटिंग हे एक्सेप्ट करण्यात आलेलं आहे, मान्य करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे 302चा गुन्हा आणि त्याच्याबरोबर उरलेले गुन्हे हे कोण दाखल करेल, कोण चालवेल या संदर्भातलं त्या याचिकेमधला निर्णय होईल असं आम्ही त्या ठिकाणी मानतो। या संदर्भातली असणारी चर्चा माझी मुख्यमंत्र्यांबरोबर झाली। आज त्या अहवाल जो आलेला होता त्यानुसार माननीय हक्क आयोगात आज सुनावणी पण होती। चीफ सेक्रेटरी, होम सेक्रेटरी, SP वगैरे पण बोलवण्यात आले। ते मान्य आहे। त्याच्यामध्ये आता SP असेल, होम सेक्रेटरी असेल, ही कलेक्टिव्हली त्याच्यातले असणारे आरोपी आहेत। याचं कारण की मारणारा जो आहे तो तिथला असणारा पोलीस जरी वेगळा असला तरी तो एक्झिक्युटिव्ह ह्या कॅटेगरीमध्ये येतो आणि त्याच्यामुळे शासनच आरोपी आहे असं त्याच्यामधलं आहे। त्याच्यामुळे शासन ज्यावेळेस आरोपी होतं त्यावेळेस नेमकं काय केलं पाहिजे, जुन्याही CRPC मध्ये नव्हतं आणि आता असणारं नवीन BNS आलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा तरतूद नाही अशी असणारी परिस्थिती आहे। ती आम्ही हायकोर्टाला सांगून त्याच्यातला एक मार्ग काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे। सोमनाथ सूर्यवंशी की कस्टोडियल डेथ ये मैजिस्ट्रेट रिपोर्ट में मंजूर कर ली गई है, लेकिन कानून जो है उसके आगे क्या करना चाहिए साइलेंट है, ऐसी एक परिस्थिति है। वो साइलेंट इसलिए है क्योंकि एग्जीक्यूटिव जो है, सरकार जो है, वही आरोपी कस्टोडियल डेथ में होती है और इसलिए आगे क्या करना इस पर मेरे ख्याल से कोई संदेश आज तक किसी ने नहीं दिया है। एक
ह्यूमन राइट कमीशन की जो है एक गाइडलाइन है, लेकिन वो गाइडलाइन है और दूसरा कुछ है नहीं। इसलिए आज मुख्यमंत्री से उस पर वार्तालाप हुई, बातचीत हुई और उस वार्तालाप और बातचीत के बाद हमने कहा कि भैया ये इंक्वायरी कैसी होनी चाहिए, क्योंकि मैजिस्ट्रियल इंक्वायरी जो है वो डिटेल इंक्वायरी नहीं होती है, वो एक ऊपर की इंक्वायरी होती है, टेक्निकल इंक्वायरी होती है। डिटेल इंक्वायरी होना जरूरी है, ऐसी एक परिस्थिति। वो डिटेल इंक्वायरी कौन करेगा? दूसरा जो है, जो इंक्वायरी करने वाला अधिकारी जो है, वो अधिकारी किसके कंट्रोल में होगा, किसको रिपोर्ट करेगा, इस पर मैं समझता हूं कि कानून जो है वो कोई मार्गदर्शन नहीं करता है। और इसलिए मुख्यमंत्री से इस बात पे बातचीत करने के लिए हम आए थे और सोमनाथ सूर्यवंशी की माता जी की ओर से एक नागपुर बेंच में रिट पिटीशन पेश किया गया है, जिसपे इन चीजों की बातचीत करते हुए ये एफआईआर दर्ज करना और जो पुलिस अधिकारी है उस पर 302 का मुकदमा कैसे चलाना, इस पर मेरे ख्याल से फैसला होगा। सर, विधानसभा निवडणुकी संदर्भात एकूणच जो आक्षेप घेतलेला होता मतदानासंदर्भात, उद्याला त्या संदर्भात सुनावणी असल्याचं पाहायला मिळतंय। उद्याला उद्या कशा प्रकारे बघता आहे, अपेक्षा असणार आहे काही एकूण कोर्ट काय ऐकून घेत आहे? मला जी काही माहिती आतापर्यंत मिळालेली आहे त्या माहितीप्रमाणे असताना इलेक्शन कमिशन असेल किंवा इलेक्टरल ऑफिसर असेल महाराष्ट्राचे, यांनी आम्ही जे असणारे आरोप केलेले आहेत गैरव्यवहाराचे, त्या संदर्भातला अजून रिप्लाय आलेला नाही, अशी असणारी परिस्थिती आहे। मध्यंतरी हे मॅटर ज्यावेळेस कोर्टासमोर होतं त्यावेळेस कोर्टाने सांगितलं की त्यांचा रिप्लाय आला तर चांगली गोष्ट आहे, त्यांचा रिप्लाय आला नाही तरी आम्ही पुढच्या तारखेला हिअरिंग करू। त्याच्यामुळे मला असं वाटतं की उद्या ते हिअरिंग चालू होईल असं मला वाटतंय। काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी एक वक्तव्य केले की ते म्हणाले संभाजी महाराजांना कसं मारावं पंडितांनी औरंगजेबाला सांगितलं आणि मनुस्मृतीनुसार पंडितांनी औरंगजेबाला सांगितलं त्यानुसार संभाजी महाराजांना मारण्यात आलं, अशा प्रकारचं वक्तव्य केलं। नो कमेंट्स, थँक्यू। सॅलियन प्रकरण मोठ्या प्रमाणात सध्याला गाजताना दिसतं आहे, त्या संदर्भात SIT देखील बसवली आहे। आता आरोप देखील होताना दिसत आहेत। दिशा सॅलियनच्या वकिलांनी आरोप केलेले आहे की यामध्ये आदित्य ठाकरे असेल, उद्धव ठाकरे असेल यांना देखील आरोपी करावं। ते मध्यंतरी एक बातमी आली होती की CBIने सुशांत सिंगच्या संदर्भातली असणारी जी आहे तो क्लोजर रिपोर्ट त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे आणि या क्लोजर रिपोर्टला असणारा नारायण राणे यांनी असणारा विरोध केला अशी असणारी परिस्थिती आहे। तेव्हा हा विरोधाभास आहे की नारायण राणे हे केंद्राचे मंत्री आहेत आणि त्याचबरोबर केंद्राच्या अखत्यारीत खाली असणारं म्हणजे प्राईम मिनिस्टरच्या अखत्यारीत असणारं CBIचं खातं जे आहे ते असणारं म्हणतंय की आम्ही हे क्लोजर केलेलं आहे। तेव्हा हा जो कॉन्ट्रडिक्शन चाललेला आहे या कॉन्ट्रडिक्शनवरती कुठेतरी पंतप्रधानांनीच पडदा पाडला पाहिजे असं मला त्या ठिकाणी वाटतंय। राहिला प्रश्न असणारा जे कोर्टात गेलेले आहेत तेव्हा कोर्टाच्या कक्षेमध्ये असल्यामुळे मी काही कॉमेंट करत नाही। कोर्ट आपल्याला माहिती देत राहील काय आहे काय नाही हे त्याच्या संदर्भात। प्रकरणात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी प्रकरण दाबल्याचा आरोप देखील त्यांच्याच वकिलांनी केला, त्यामुळे त्यामध्ये सह आरोपी म्हणून उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील यांना कोर्ट त्या बाबतीत निर्णय घेईल, त्याच्यामुळे प्री जज करण्यात काहीच अर्थ नाही असं मी मानतो। संविधानाची चर्चा होते, मात्र या सभागृहात विरोधी पक्ष नेता याची निवड अद्याप झालेली नाहीये। आता अवघा एक दिवस राहिलेला आहे, उद्या विरोधी पक्ष नेताच नाहीये। कसं पासा लोकशाही कुठेतरी जिवंत ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, मात्र दुसरीकडे विरोधी पक्ष नेताच या सभागृहात नाहीये। नाही, हा मला वाटतं मतदारांचा प्रश्न आहे की मतदाराने जो कौल दिला त्या कौलमध्ये विरोधी पक्ष नेता राहणारच नाही असा कौल दिला अशी असणारी परिस्थिती आहे। कारण तुमच्याकडे जोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाकडे जोपर्यंत एवढे मिनिमम आमदार नाहीत तोपर्यंत विरोधी पक्ष नेतेपद त्या पक्षाला मिळत नाही अशी असणारी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे हा लोकांनीच ठरवलं आहे की हे सभागृह जे आहेत
हे बिना विरोधी पक्षाबरोबर राहील. त्याच्यामुळे लोकांचा निर्णय आपण मान्य केला पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतोय. भास्कर जाधवांनी पत्र दिलेलं आहे अध्यक्षांना या संदर्भात की निवड व्हावी म्हणून. हे अपेक्षा ठेवू नये अजूनही की निवड होईल म्हणून शेवटच्या दिवसामध्ये. ते शेवटी माझ्यानंतर नियम सभागृह हे नियमाप्रमाणे चालतं आणि नियमामध्ये असताना तुमच्याकडे महाराष्ट्राच्या विधानसभेमधलं असताना परिषदेमधलं म्हणजे तुमच्याकडे अमुक एवढे आमदार असतील तरच तुम्हाला विरोधी पक्ष नेतेपद मिळतं, नाही तर मिळत नाही. तर तो नियम जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत असणारा विरोधी पक्ष येणार नाही अशी परिस्थिती आहे. तेव्हा मागणी ही केली पाहिजे की तो नियम बदला. अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रामुख्याने 3 ते 4 विषय फार गाजले. मात्र सर्वसामान्यांच्या जे प्रश्न असतात त्यांना कुठेतरी एक बाजूला केलं गेलं. औरंगजेबचा विषय असो, दिशा सालेन असो किंवा मग नागपूरचं जे घडलेली दंगल असो, याच विषयांना प्राधान्य दिलं. मात्र शेतकऱ्यांना विभाव मिळाले पाहिजे या संदर्भात कुठलाही विषय तसा गाजलेला पाहायला मिळाला नाही. ते मला वाटतं शेतकऱ्यांनाच आपण असणारा दोषी धरलं पाहिजे. याचं कारण असं आहे की शेतकऱ्यांना हमी भाव पाहिजे का हाच प्रश्न उपस्थित त्या ठिकाणी राहतोय. भारतीय जनता पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल या दोघांनीही हमी भाव आम्ही देणार नाही असं त्या ठिकाणी मानलेलं आहे. आणि मतदार ज्यावेळेस पुन्हा असणारा काँग्रेस आणि बीजेपीला ज्यावेळेस ग्रामीण भागातला मतदार हा पुन्हा ज्यावेळेस काँग्रेस आणि बीजेपीला मतदार देतो त्यावेळेस असणारा हमी भाव हा त्याचा प्रश्न नाही किंवा त्याचं प्राधान्य नाही हे आपण असणारा गृहीत धरलं पाहिजे. हमीभाव मिळाला काय न मिळाला पाहिजे त्याला काही फरक पडत नाही अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे हा दोष माझ्या अंदाजानं मतदाराचा असं मी त्या ठिकाणी मानतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असोत, महापालिकेच्या निवडणुका असोत, यांना कुठेतरी आता अनेक वर्ष झाली त्या झालेल्याच नाही आहेत. नेमकं काय चाललंय राज्यात? अर्थसंकल्पीय अधिवेशनातनं ठोस हे जनतेला मिळाले काय? तुम्हाला काय वाटतं? ते मी एवढंच म्हणणार आहे की त्याच्यामध्ये संविधानाची चर्चा चाललेली आहे सभागृहामध्ये, पण त्याच संविधानामध्ये इलेक्शन तुम्हाला पोस्टपोन करता येत नाही ही तरतूद आहे. त्याच्यामुळे असणारा या सभागृहामध्ये सुप्रीम कोर्टाने जे इलेक्शन तहकूब केलेलं आहे त्याचा निषेधाचा ठराव पहिल्यांदा झाला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने मी म्हणेन की तुम्ही संविधानाची चर्चा त्या ठिकाणी करताय आणि सुप्रीम कोर्टाचा निषेधाचा ठराव झाला नाही तर ही तकलादू चर्चा आहे असं मी मानणार आहे त्या ठिकाणी. एक शेवटचा प्रश्न असा आहे की महायुतीतलं सरकार जरी बहुमतात आलं असलं तरी याच महायुतीतले नेते एकमेकांची भिडताना पाहायला मिळतात. एकमेकांचे कोट्यावधीचे घोटाळे हे देखील काढताना पाहायला मिळतात. मग ते मुंबईच्या रस्त्यासंदर्भात असो, नालेसफाई असो किंवा ठाण्याचा पोस्टल रोड असो, यामध्ये सत्ताधारी आमदारच आपल्या महायुतीतल्या मंत्र्यांवरती आरोप करताना पाहायला मिळतात. की विरोधी पक्षाचा रोल प्ले करतायत, करू त्यांना, चांगलं आहे, स्वागतार्ह आहे. विद्यमान खासदारांच्या पगारामध्ये 24% वाढ करण्यात आलेली आहे. दैनंदिन भत्ते देखील वाढवण्यात आलेले आहे. माजी सदस्यांच्या निवृत्तीमध्ये वेतनात देखील वाढ करण्यात आलेली आहे. कोणाच्या? विद्यमान खासदारांच्या पगारात 24% वाढ करण्यात आली. 24% वाढ करण्यात आली. मी असं म्हणेन की याची गरज आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. मी 17 वर्ष सभागृहात राहिलेलो आहे. तेव्हा ह्या 17 वर्षाच्या सभागृहामध्ये पहिल्यांदा जे आहे ते 750 रुपये आम्हाला मिळत होते त्या ह्याच्यामध्ये. आणि आत्ताचा असणारं जे सभागृह आहे त्या सभागृहातला मेंबर हा जर बघितला आपण तो सेक्रेटरीचा बॉस अशी असणारी परिस्थिती आहे. पण केंद्रातल्या सेक्रेटरीचा पगार आपण असताना बघितला तर 2.25 लाख आहे. आणि त्याच सदस्याचा आपण असताना बघितला तर 75,000 आहे अशी असणारी परिस्थिती आहे. तुम्हाला जर ॲडमिनिस्ट्रेशन व्यवस्थित चालवायचं असेल तर तुम्हाला पॅरिटी ही मेंटेन करणं ही गरजेचं आहे. ती पॅरिटी ही तुम्ही मेंटेन केली नाही तर ॲडमिनिस्ट्रेशन इफेक्ट होतं अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून हा वाढीचा जो भाग आहे तो गौण आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. सर, इतक्या दिवसाचं अधिवेशन सुरू आहे पण त्याच्यावर कुठलेही मुद्दे जे आहेत
जाते आणि उद्याचा शेवटचा दिवस आहे, काय सांगा? ते विरोधी पक्षच नसल्यामुळे असणारी ती चर्चा होणारच नाहीये. त्याच्यामुळे इंटरेस्टची जी चर्चा आहे तेवढंच होईल. आणि म्हणून मगाशी जे विचारण्यात आलं होतं की रुलिंग पार्टीमधलेच असणारे आमदार आपल्याच मंत्र्यांचा असणारा लक्तरे बाहेर काढतात किंवा तो व्यक्तिगत इंटरेस्ट असतो. त्याच्यामुळे व्यक्तिगत इंटरेस्टची चर्चा निश्चितपणे या सभागृहात होणार आहे. कोरटकरांना अटक होऊन जवळपास आता 1 महिना झाला, त्याच्यानंतर ही अटकेची कारवाई होते आहे. ढोल पुरुषांबद्दल वारंवार अशा पद्धतीने वक्तव्य केली जात आहेत. याकडे एकूण आपण कसं पाहतो? सिलेक्टिव्हली ॲक्शन आणि सिलेक्टिव्हली नॉन ॲक्शन असा जो भाग आहे तो माझ्या अंदाजानं डेंजरस आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. त्याच्यामुळे एकतर पहिल्यांदा ठरवलं पाहिजे आपण की बाबा कोणीतरी कोणाची बदनामी केली तर तो क्रिमिनल ॲक्ट आहे. आता बदनामी हा तुम्ही असणारा जर क्रिमिनल ॲक्ट केला आणि त्याला पकडलं तर मी असणारा समजू शकतो. पण असणारा तुम्ही क्रिमिनल ॲक्ट नाही म्हटला, तो नुसतं बदनामीकारक सिव्हिल ॲक्ट आहे, मग तुम्ही त्याला अरेस्ट कसं करता? म्हणजे उदाहरणार्थ केतकीचं उदाहरण फार मोठं आहे. मला वाटतं महिन्याभराच्या वरती ती असं जेलमध्ये राहिलेली आहे, पण अजूनपर्यंत तिच्यावरती क्रिमिनल केस दाखल करण्यात आलेली आहे असं अजून माझ्या तरी वाचण्यात कुठे आलेलं नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही फक्त असणारा पब्लिक पोस्चर म्हणून काही गोष्टी ज्या करतात त्या डेंजरस आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. थँक्यू. एक प्रश्न सर, धर्म आणि सत्ता आज सत्तेच्या केंद्रस्थानी कसं पाहता सर देशाबाबतीत? 2500 वर्ष ह्या देशाची देश गुलाम का राहिला? तर धर्माने असणारं हत्यार हे फक्त क्षत्रियांच्या हातामध्ये दिलं. क्षत्रिय हारले तर देश हारला, क्षत्रिय जिंकले तर देश जिंकला. आणि म्हणून असं हारला की आपण गुलाम झालो. आता त्याच्यामधनं बाहेर पडायचं की न पडायचं ह्याचं ठरवलं पाहिजे. त्याच्यामुळे धर्म ही या देशाची गुलामीची निशाणी आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि म्हणून त्याच्यापासूनच बाबासाहेब म्हणाले होते की धर्म हा व्यक्तिगत बाब राहू द्या, तो सार्वत्रिक बाब आणि सार्वजनिक बाब होऊ देऊ नका. तो झाला तर पुन्हा धोक्यात येऊ शकता असं त्यांनी इशारा त्या ठिकाणी दिला होता. आपण आता त्याच कटारावरती आहोत की उद्या काय घडेल याची असणारी गॅरंटी आपण कोणीच देऊ शकत नाही. चल, थँक्यू.